क्षेत्र म्हणून वागळे स्टेटकडे पाहिलं जात होतं, मात्र आता त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी झालेली आहे। तिथले जे उद्योगधंदे जे आहेत ते इतर शहरांकडे वळू लागले आहेत। तिथे अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। नाही, ही गोष्ट खरी आहे। केवळ मराठीचा आपण बोलबाला केवळ करून चालत नाही, तर मराठी उद्योजकांना पण आपण ताकद द्यायला पाहिजे। मराठी तरुणांना देखील आपण काम रिकाम्या हाताला काम द्यायला पाहिजे। आणि वागळे स्टेटमध्ये अनेक उद्योग जे आहेत, जर त्याचं स्टॅटिस्टिक्स आपण बघितलं तर एक काळ हा ठाणे शहराच्या भोवती सोन्याचा धूर येत होता। मग ती बेलापूर पट्टी असेल किंवा वागळे इस्टेट असेल। आणि त्याच्यामुळे ते का बंद पडत आहेत याची कारण मीमांसा करून त्यांना ताकद देण्याची देखील गरज आहे। त्यांची निरनिराळे प्रश्न आहे ते देखील सोडवण्याची भूमिका जी आहे ती घेतली पाहिजे। काही ठाणे महापालिकेच्याशी संबंधित आहेत, काही शासनाशी संबंधित आहेत, परंतु उद्योग बंद पडणं किंवा उद्योजक निघून जाणं हे काही आपल्या शहराच्या दृष्टीने पण योग्य होत नाही। त्याला जास्तीत जास्त ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, त्या योजनांचा त्यांना तो लाभ करून त्या प्रकारे ते उद्योग जे आहेत ते इथेच राहतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती घेणं आवश्यक आहे। भाजप नेहमी पारदर्शक कारभार याबाबत बोलत असतं, पण ठाणे महानगरपालिकाच्या बाजूचे कल्याण नवी असेल, नवी मुंबई असेल, त्याच पद्धतीनं मुंबई महानगर असेल, या सर्व महानगरपालिकांमध्ये जी महासभा होते त्या महासभेचं काही आक्षेपण दिलं जातं किंवा तिथे पत्रकारांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला परवानगी दिली जाते, पण ठाणे महानगरपालिका दिली जात नाही। अनेक वेळा मागणी झालेली आहे, मागे देखील आपण यावर बोलला होता। आपली नेमकी भूमिका आहे की इथं परवानगी देण्यात यावी की नाही? नाही, खरं म्हणजे प्रक्षेपण द्यायला हरकत नाही, कारण की जनतेचे प्रश्न घेऊनच महापालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी कामकाज चालतं आणि जनतेलाही कळेल की आमचे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने ठराव घेत आहेत, कशा पद्धतीने काम होत आहे। विधानसभेचं कामकाज तर लाईव्ह आहे, लोकसभेचं कामकाज लाईव्ह आहे आणि त्याच्यामुळे हे देखील लाईव्ह केलं तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही गैर आहे। ओके, थँक्यू।